11th ॲडमिशन 2026-27 तर जेही विद्यार्थी 10वीला आहे आणि ज्यांनाही 11साठी जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांना सध्या पार्ट 1 रजिस्ट्रेशन म्हणजे 11वीसाठी फॉर्म सुरू झालेले आहे। फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेटेड व्हिडिओ दिलेला आहे, परंतु फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांचे भरपूर अशा कमेंट्स आलेले आहे की त्यांचा फॉर्म लॉक होत नाही आहे। तर लॉकबद्दल एक माहिती आलेली आहे आणि संपूर्ण विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि त्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट्स नाही आहे, जसे की त्यांच्याकडे TC नाही आहे, 10वीची मार्कशीट नाही आहे, असे सुद्धा भरपूर विद्यार्थी आहे की जे कमेंट्स करत आहेत, जसे की नॉन क्रिमिलियर नाही आहे, कोणाकडे कास्ट सर्टिफिकेट नाही आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी माहिती घेऊन हा व्हिडिओ आलेला आहे, तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्वात पहिला प्रश्न म्हणजे की फॉर्म कसा भरावा, तर फॉर्म भरण्याचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व आपल्या चॅनलवर दिलेला आहे, त्या प्रकारे तुम्ही तुमचा स्टेप बाय स्टेप पार्ट 1 हा फिल करू शकता। तर तुम्ही तुमचा फॉर्म भरा। आता तुम्हाला ज्याही अडचणी येत आहे फॉर्ममध्ये, जसं की पहिली अडचण आहे तुम्हाला की डॉक्युमेंट्स, तर 11th ॲडमिशन यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की 30 तारखेपर्यंत फॉर्म भरण्यासाठी हा वेळ देण्यात आलेला आहे आणि 30 तारखेपर्यंत तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे हे रेडी करा। म्हणजे ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल, नॉन क्रिमिलियर जसे की OBC, VJ अशा ज्या कास्ट आहे त्यांना नॉन क्रिमिलियर लागते, तर तुम्ही नॉन क्रिमिलियर काढा। आणि बाकी SC ST जे विद्यार्थी आहे त्यांना फक्त कास्ट सर्टिफिकेट लागते, तर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढा। तर अशा प्रकारे त्यांना वेळ देण्यात आलेला आहे। तर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहे, तुम्ही 30 तारखेपर्यंत डॉक्युमेंट्स काढा। आणि फॉर्म भरत असताना ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत तर ते विद्यार्थी पेमेंट केल्यानंतर त्यांचा फॉर्म लॉक करण्याचा प्रयत्न करताय, तर तुमचा फॉर्म हा लॉक होत नाही। तर बघू शकता अशा प्रकारे शेवटची स्टेप आहे। डिक्लेरेशनला क्लिक केल्यानंतर इथून लॉक ॲप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एरर येत असेल, ॲप्लिकेशन फॉर्म इज इनकम्प्लीट, मिसिंग सेक्शन, क्वालिफिकेशन डिटेल्स। तर घाबरण्याचं कारण नाही आहे, हा तुमचा एरर नाही आहे, म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरलेला त्या फॉर्ममध्ये कोणतीही चूक नाही आहे। 11th ॲडमिशन डिपार्टमेंट यांच्याकडून फॉर्म लॉक ही सिस्टीम डिसेबल करून ठेवलेली आहे। तर बघू शकता लॉक application form is disabled for now. Once result is declared, you will need to re-log in, complete your qualification details and then you can lock your part 1. तर याचा अर्थ समजून घ्या संपूर्ण विद्यार्थ्यांनी, घाबरण्याचं कारण नाही आहे। A to Z माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। जेवढे विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत असतात आणि विद्यार्थ्यांच्या कमेंट्स बघून विद्यार्थ्यांना माहिती आपल्या चॅनलवर प्रोव्हाइड केली जाते आणि शेवटच्या राऊंडपर्यंत संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, त्यानंतर टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा, कारण A to Z अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की लॉक ॲप्लिकेशन, तर समजून घ्या लॉक ॲप्लिकेशन हे बंद करून ठेवलेलं आहे, कारण की तुमचा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट लागलेला नाही आहे त्यामुळे। तर 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म लॉक करू शकता। राहिला प्रश्न आता डॉक्युमेंट्सचा, तर विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट्स नाही आहे, तर 30 तारखेपर्यंत वेळ आहे। 30 तारखेपर्यंत तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स रेडी करा आणि रेडी करत आहेत विद्यार्थी, भरपूर असे विद्यार्थी आहेत त्यांनी डॉक्युमेंट बनवायला टाकलेले आहेत। तर तुम्ही वेट करा, कारण की जो फॉर्म आहे हा आता लॉक होत नाही आहे। तर हा प्रॉब्लेम विद्यार्थ्यांचा नाही आहे। विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की आमच्या फॉर्ममध्ये काहीतरी मिस झालेलं आहे। तर ही जी सिस्टीम आहे म्हणजे 11th ॲडमिशननी ही जी लॉक सिस्टीम आहे ही बंद करून ठेवलेली आहे, ठीक आहे। तर विद्यार्थ्यांना या व्यतिरिक्त कुठेही अडचण असेल कमेंट्स करा। फॉर्म भरण्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्या प्रकारे फॉर्म भरा। आणि 11th ॲडमिशन 2026-27च्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।